अंतर्गत चौथे विश्व मराठी संमेलन हे 27, 28 आणि 1 तारखेला नाशिकमध्ये होतं. मध्ये विश्व मराठी संमेलनाच्या कार्यालयाचं उद्घाटन माझ्या आणि नितीनजींच्या उपस्थितीमध्ये झाले. त्यांच्या सर्व संचालकांच्या उपस्थितीमध्ये झालं. त्यांच्या संस्थेला बरोबर घेऊन हा उपक्रम 3 दिवस आणि विश्व संमेलनाच्या अगोदरचा 1 दिवस असे एकूण 4 दिवस आम्ही नाशिकमध्ये साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गोदावरीच्या तीरावर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हे विश्व मराठी संमेलन होतं आहे. त्यासाठी 27 तारखेला जे आम्ही 35 पुरस्कार देणार आहोत त्याची बैठक देखील आज पार पडली. या बैठकीमध्ये सदानंदजी मोरे, रवींद्रजी शोभणे, त्याच्यानंतर मिलिंदजी जोशी, आमचे सर्व अधिकारी देखील उपस्थित होते. आम्ही काही पुरस्कारांच्या निर्णयाप्रत आलेलो आहोत. 17 तारखेला या पुरस्कारांची घोषणा मुंबईमधनं होईल. या पुरस्काराबरोबरच विश्व मराठी संमेलनाचा साहित्यभूषण पुरस्कार देखील जाहीर होईल. विश्व मराठी संमेलनाचा कलारत्न पुरस्कार देखील जाहीर होईल. आणि यावर्षी नाशिकमध्ये एक विशेष पुरस्कार आम्ही देणार आहोत. त्या विशेष पुरस्काराची घोषणा देखील 17 तारखेला केली जाईल. 27 तारखेला मुख्य पेंडॉलमध्ये जरी उद्घाटन असलं तरी याची सुरुवात खऱ्या अर्थानं संमेलनाची सुरुवात ही 26 तारखेला होणार आहे. आणि 26 तारखेला सकाळी 8:30 वाजल्यापासून रात्री मराठीच्या ज्या बोलीभाषा आहेत त्यांचा उत्सव करण्याचा निर्णय मराठी भाषेच्या विभागानं घेतला आहे. त्याच्यामध्ये कोकणातली संगमेश्वरी बोली असेल, नागपूरचं झाडपट्टी असेल, आपल्याकडची अहिराणी बोली असेल, त्याच्यानंतर संगीत नाटक असेल, मराठी व्यावसायिक नाटक असेल, त्याच्यानंतर परभणीची भाषा असेल, या विविध भाषांचं प्रेझेंटेशन, सादरीकरण आपण 26 तारखेला नाशिकमध्ये करणार आहोत. आणि त्या दिवसाची सांगता मराठीतलं सगळ्यात गाजत असलेलं जे नाटक आहे आमने सामने, या नाटकानं त्याची पहिल्या दिवशीची सांगता होईल. दुसऱ्या दिवशी कुसुमाग्रजांच्या घरापासून शोभायात्रा सुरू होईल. कुठेही बोर्डाच्या परीक्षा असलेल्या विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता देखील आम्ही घेतलेली आहे. त्याच्यामुळे या कॅम्पसमध्ये परीक्षा झाल्यानंतर आम्ही येणार आहोत. 5 वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या संस्थेचे सर्व नितीनजी असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल. पण या उद्घाटनाच्या अगोदर जे पुरस्कार विजेते आहेत हे पुरस्कार विजेते कशा पद्धतीने झाले, त्यांना का पुरस्कार मिळाला, यांच्याबरोबर एक परिसंवाद उद्घाटनाच्या अगोदर होईल. दुसऱ्या दिवशी मनाचे श्लोक असतील, विविध लोककला असतील, मराठी माध्यमांवरचा परिसंवाद असेल, मराठी चित्रपटाची कार्यशाळा असेल, AI आणि मराठी याचं कॉम्बिनेशन असेल, अशा विविध प्रकारच्या आज ज्या सूचना साहित्यिकांकडून आल्या आहेत अशा विविध प्रकारचे परिसंवाद या विश्व मराठी संमेलनामध्ये आम्ही घ्यायचं ठरवलेलं आहे. त्याच्यामध्ये योग प्रशिक्षण असेल, वारकरी संप्रदायाचा साहित्याचा प्रकार असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही अंतर्भूत केलेल्या आहेत. ज्या विभागामध्ये संमेलन होतं आहे तिथल्या बोलीभाषेचं सादरीकरण असेल आणि प्रत्येक दिवसाची सांगता ही मराठीतल्या वैविध्यपूर्ण अशा कार्यक्रमांना आम्ही करणार आहोत. 27 तारखेला रात्री राहुल देशपांडे आणि त्यांचा जो संच आहे त्यांचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आहे.
दुसऱ्या दिवशी अभिमान भाषा मराठी भाषा हा मराठी भाषेमधल्या असलेल्या लोककलेंचा कार्यक्रम आहे. आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला माहीत असेल की सगळ्यात जास्त जो कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये चालला आहे, द फोक व्याख्यान, याचा कार्यक्रम देखील या विश्व मराठी संमेलनामध्ये आपण अंतर्भूत केलेला आहे. मुख्य रंगमंच आणि या कॅम्पसमध्ये असलेले बाकीचे जे रंगमंच आहेत, याच्यामध्ये चित्रकारांसाठी असेल, लेखकांसाठी असेल, दिग्दर्शकांसाठी असेल, ज्या ज्या काही सूचना आज नाशिकच्या साहित्यिकांनी आमच्यासमोर मांडलेल्या आहेत, मराठी गझलकट्टा असेल, कुमार मेळावा असेल, ज्या मला असं सांगण्यात आलं की पूर्वीच्या साहित्य संमेलनामध्ये अंतर्भूत केलेल्या गोष्टी आणि ज्याला नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे, त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी करण्याचा आम्ही निर्णय घेतला. आता ह्याच्यातनं अजून एक महत्त्वाची गोष्ट जी आहे की इथलं जेवणाचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला मिळणार आहे, इथलं बाकीची जी कामं आहेत ती कोणाला मिळणार आहेत, या देखील साहित्यिकांकडनं आम्हाला सूचना आलेल्या आहेत. मी अगदी ठामपणानं सांगतो की नाशिकमध्ये होणारं साहित्य संमेलन, त्याचा फायदा जसा साहित्यिकांना झाला पाहिजे तसा इथल्याच स्थानिकांना झाला पाहिजे, ही प्रिकॉशन आम्ही 100% घेणार आहोत. मग जेवण करणारे असतील, मंडप घालणारे असतील, चित्रकार असतील, फ्लेक्सवाले असतील, यांना मुंबईतनं आणून मी काय करणार आहे? शेवटी तो एक रोजगार आहे आणि त्याच्यातनं देखील रोजगाराची निर्मिती जी आहे ही नाशिकमध्ये होईल. परदेशामधनं किमान 500 मराठी उद्योजक असतील, मराठी कलाकार असतील, जे परदेशामध्ये त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे, ते या संमेलनामध्ये येतील. त्यांचा आंतरराष्ट्रीय मंच म्हणून जो आहे 1.5 तासाचा, त्याच्यावरती त्यांचे कार्यक्रम सादर करतील. आपली मराठी उद्योजक जे आहेत ते आपल्याशी संवाद साधतील. अशा प्रकारे भरगच्च कार्यक्रम नाशिकच्या संपूर्ण वातावरणाला साजेसा असा कार्यक्रम मराठी भाषा विभागानं करण्याचा ठरवलेला आहे. आणि मी पुन्हा एकदा नाशिककरांचे तर आभार मानतोच, परंतु आमच्यासोबत नितीनजी आणि त्यांचे सर्व सहकारी आणि त्यांची संस्था ही एकत्र येऊन मराठी भाषेचा हा जागर जो आहे तो आम्ही पुढे नेतो, याच्याबद्दल मला मनापासूनचं समाधान आहे. पत्रकारांना देखील विनंती करायची, हा देखील आपला घरचाच कार्यक्रम आहे, त्याच्यामुळं काय चूक भूल झाली तर हा मराठी भाषेचा कार्यक्रम आहे असं समजून आम्हाला तुमच्या पोटात घ्यावं ही देखील विनंती करतो. आज आपण सगळे या ठिकाणी आलात त्याबद्दल. आणि नाशिकचं विश्व मराठी संमेलन हे वर्षानुवर्ष नाशिककरांच्या स्मरणात राहील अशा पद्धतीचा एक साहित्याचा ठेवा आम्ही मुंबईला जाताना नक्की नाशिकमध्ये ठेवून जाऊ, हा देखील मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो. होणार ना, मी स्वतः जाणार. हो हो, 26 तारखेला आहे तो. आजपर्यंत त्यांच्या गावामध्ये देखील आम्ही पुस्तकांचं गाव करू शकलो नव्हतो, ही शोकांतिका होती. परंतु आताच मी त्यांच्या नातेवाईकांना भेटलो. 26 तारखेला तो कार्यक्रम आहे, तो देखील मराठी भाषाच विभाग करेल, तिथे मी स्वतः जाऊन येणार आहे. पण आता पुस्तकांचं गाव अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे असं माझ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. अजून त्यांना जी पुस्तकं पाहिजेत ती आम्ही आता 2 दिवसामध्ये देणार आहोत, अशी देखील मी माझ्या विभागाला सूचना केलेल्या आहेत. हा करणार ना, जे साहित्य घेणार आहेत त्यांची आपण सोय करू. हे जे जे ताकद देतात ती मंडळी या संमेलनामध्ये सामील होतात. अनेकांनी जर सांगितलं की बाबा आम्हाला इथे यायचं आहे, आम्हाला इथं राहायचं आहे, आपण त्यांची देखील सोय करू शकतो, पण सोय करू शकत नाही. जे हे संमेलनाशी निगडीत आहेत, ज्यांनी संमेलनाचं कदाचित पूर्वी अध्यक्ष म्हणून किंवा या संपूर्ण प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला, अशांची आपण नक्की सोय करू. विशेष पुरस्कार या वर्षीपासून काय संकल्पना आहे? विशेष पुरस्काराची संकल्पना अशी आहे की एखादी जी 8 अंग आहेत आपल्या साहित्याची, या 8 अंगांमध्ये ज्या व्यक्तीनं पुढच्या पिढीला दीपस्तंभासारखं काम करून ठेवलेलं आहे, अशा व्यक्तीला पुरस्कार यावर्षीपासून आपण देणार आहोत.
मग ते अनेक क्षेत्र आहेत. त्याच्यामध्ये ललित लेखन असेल, त्याच्यामध्ये लोकसाहित्य असेल, त्याच्यामध्ये वारकरी असेल, त्याच्यामध्ये अजून नाट्यक्षेत्र असेल, अन्य काही क्षेत्र असतील. या सगळ्या याच्यातला जो आमची कमिटी ठरवेल अशा व्यक्तीला आम्ही तो विशेष पुरस्कार देणार आहोत. 3 दिवसामध्ये आपले जे मराठी साहित्यिक कलाकार वगैरे आहेत अशी संख्या आपल्याकडे आली का? इतके लोक येऊ शकतात? नाही, 5-6 दिवसात येतील ना. मी 5-6 दिवसामध्ये परत एकदा येणार आहे. माझी प्रशासनाबरोबर बैठक असेल, कारण याच्यामध्ये साहित्यिक आणि स्थानिकांना जर बरोबर घेऊन जायचं असेल तर इथली महानगरपालिका असेल, इथलं प्रशासन असेल, हे देखील मला बरोबर लागणार आहे. इथले सगळे राज्यकर्ते देखील मला बरोबर लागणार आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मी मी आता पूर्वनियोजनाची फक्त बैठक घेतलेली आहे. मी 4-5 दिवसानं परत येऊन याच ठिकाणी सगळ्यांना बोलून सन्मानानं त्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांची देखील मदत आम्ही घेणार आहोत. परंतु एक नक्की आहे की विश्व मराठी संमेलन जे आहे हे 100% राजकारण विरहित आहे. विचारा ना. शिवाजी महाराजांच्या बद्दल तुलना आहे जी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली, त्याबाबत आता सध्या आंदोलन देखील सुरू आहे. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की शिवाजी महाराजांची आणि टिपू सुलतान हे एकसारखेच आहे, त्यांची तुलना एकसारखं बरोबर टिपू सुलतान बरोबर शिवाजी महाराजांची. नाही, असं जर ते बोलले असते तर त्यांच्या अकलेची कीव करावीशी वाटते. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचं आराध्य दैवत नाही, तर आपल्या भारत देशाचं आराध्य दैवत आहे. त्याच्यामुळे त्यांची तुलना जर असं कोणाबरोबर करत असतील तर आपण म्हणू, आता आपण साहित्य संमेलनावर बोलतो आहे, साहित्यावर बोलतो आहे, तर त्या सकपाळांचा साहित्यावर अभ्यास किती आहे बघा. आणि असं बोलणं योग्य आहे काय की एखादा समाज आपल्याकडे मतदानासाठी प्रेरित झाला पाहिजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा थेट तुलनात्मक त्यांच्याबरोबर जोडायचं हे काय राजकीय असू शकत नाही. ही फार मोठी घोडचूक आहे आणि याच्यातनं त्यांचं वाचन, त्यांची राजकारणाची कुवत आम्हाला कळलेली आहे. सर, यामध्ये पुण्यात आंदोलन झालं होतं. काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्त्यांमध्ये आपसच ते कार्यकर्ते भिडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. वाद त्या ठिकाणी झाला. मात्र आता हर्षवर्धन सपकाळ असं म्हणताय की कुठेतरी कोश्यारींनी देखील छत्रपतींचा अपमान केला होता, मग तुम्ही त्यांचे पण जाणार का, असं भाजपला आणि युतीतल्या पहिली एक गोष्ट लक्षात घ्यावी की कोणीही छत्रपती शिवाजी महाराजांवर बोललं तर त्याचं समर्थन मी देखील करत नाही, आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब देखील करत नाहीत आणि आमचा पक्ष देखील करत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यावेळी काही वक्तव्य काही लोकांकडनं केली गेली त्याच्यावर ठामपणे भूमिका शिवसेनेनं मांडलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाची सकपाळांच्या आम्हाला अजिबात गरज नाही. आम्ही आमचं ध्येय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करतो. परंतु टिपू सुलतानांबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करणं याच्यामध्ये त्यांच्या राजकीय कोतीचा भाग देखील लक्षात आलेला आहे आणि त्यांचा अभ्यास देखील लक्षात आलेला आहे. छत्रपतींची जयंती अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवली आहे आणि अशा सर्व राज्यभर नव्हे तर देशभर खरं तर सगळी तयारी सुरू आहे आणि अशाच कुठेतरी छत्रपतींचा मुद्दा घेऊन पुन्हा एकदा राजकारण होतं असं आपल्याला वाटतं? नाही, छत्रपतींचा मुद्दा घेऊन राजकारण करण्याचा उद्देश काय महायुतीच्या सरकारमधल्या कोणाचाच नाही. कारण आपण आता जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये जर गेला तर या सरकारनं जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा अभ्यास व्हावा यासाठी MAचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्याचं भांडवल आम्ही कोणी केलं नाही, कारण शेवटी छत्रपती शिवाजी महाराज हे जसे महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला कळले पाहिजेत तसे जगातल्या आणि देशातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला कळले पाहिजेत म्हणून सरकारनं केलेला प्रयत्न आहे. आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती आमचं प्रेम आहे. त्याच्यामुळे त्यांची तुलना कोणाबरोबर तरी करायची आणि त्यांचं राजकारण करायचं हा दृष्टिकोन आमचा कोणाचाच कधी नव्हता आणि भविष्यात देखील नसणार आहे. बुलढाण्यात पण महापुरुषांच्या पुतळ्यांचं विटंबन होत आहे. नागरिक त्या ठिकाणी संताप व्यक्त करत आहे. अशा घटना वारंवार खरं तर राज्यात घडताय हे दुर्दैव आहे. मी याला विकृती असं म्हणतो, कारण राष्ट्रीय संत जे आहेत, राष्ट्रीय पुरुष जे आहेत त्यांची अवहेलना करणं, त्यांची विटंबना करणं ही विकृती आहे आणि अशी विकृती पोलिसांनी ठेचून काढली पाहिजे. आपल्याच मंत्रिमंडळातील गणेश नाईकांनी अनधिकृत बांधकामाचं खापर अर्बन डेव्हलपमेंट विभागावरती फुटलेलं आहे. हा सगळा कर्मचारीपणा हा या विभागातल्या लोकांचा असं त्यांनी म्हटले. काय त्याबद्दल मी काल देखील असं म्हटलं की नक्की त्यांचा प्रॉब्लेम काय हेच कळेनासं झालेला आहे. मी काल देखील असं म्हटलं की नक्की सरकारमध्ये राहून ते शिंदेसाहेबांबद्दल बोलत आहेत की देवेंद्रजी फडणवीस साहेबांबद्दल बोलत आहेत हेच कळेनासं झालेलं आहे. कारण आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब काम करत आहेत, त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते काम करत आहेत.
आज काहीतरी बोलले की ह्यांना मी माझी करू, त्यांना माझी करू, व जे 2-2, 3-3 वेळा स्वतः माझी झालेले आहेत, त्यांच्या घरातले अनेक लोक माझी झाले आहेत, त्यांनी माझी करण्याच्या गोष्टी करूच नाही. मी काल देखील सांगितलं की त्यांच्या वयाचा 100% आम्हाला सगळ्यांना आदर आहे, परंतु एकनाथ शिंदे साहेबांना टार्गेट करून बोलण्याचा जर प्रयत्न केला तर मी देखील मराठी भाषेचा मंत्री आहे, मला देखील अतिशय चांगल्या बोलीभाषेमध्ये देखील बोलता येतं. आणि म्हणून गणेश नाईक साहेबांना माझी विनंती आहे की नाहक आपल्याला एखादं चांगलं मंत्रिपद पाहिजे, आपण दिल्लीच्या फार जवळचे आहोत किंवा अन्य कुठच्या जवळचे आहोत असं सांगण्यासाठी जी एकनाथ शिंदे साहेबांवर टीका होते ती त्यांनी बंद करावी. विजय चौगुलेंनी देखील शिवसेनेची भूमिका त्यांच्या मतदारसंघात जाऊन मांडलेली आहे. त्याच्यामुळे गणेश नाईक साहेबांनी काही जर अडचणी असतील तर मुख्यमंत्री मोदयांशी बोललं पाहिजे, एकनाथ शिंदे साहेबांशी बोललं पाहिजे. आज स्वतःच्या स्टेटमेंटचं ब्रेकिंग होण्यासाठी काही बोलून जनता स्वीकारते अशातला भाग नाही. माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्रानं सर्वमान्य केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्या नेतृत्वाला गणेश नाईक यांच्या सर्टिफिकेटची अजिबात आवश्यकता नाही. सर, नाशिकमध्ये 15,000 कोटींची गुंतवणूक केली होती, एमओयू झाले 20 असे कळतं. नाशिकमध्ये म्हणण्यापेक्षा नाशिक विभागामध्ये 20 MOU एकूण झालेले आहेत आणि 48,659 कोटीची गुंतवणूक ही पूर्ण नाशिक विभागामध्ये येते. त्याच्यातनं सुमारे 70,000 युवक युवतींना रोजगार मिळणार आहे. हे आमच्या महायुतीच्या सरकारचं यश आहे, कारण आपल्याला माहिती आहे की मागचे 4 वर्ष मी स्वतः राज्याचा उद्योगमंत्री म्हणून दावोसला जातो आहे. मागची 2 वर्ष माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली गेलो, ही 2 वर्ष माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही गेलो आणि आमचा MOU करण्याचा आलेखात चढता आहे. पूर्वी MOU किती झाले याच्यावर मला अजिबात बोलायचं नाही, परंतु आम्ही 1,70,000 पासून सुरुवात केली, त्याच्यानंतर आम्ही 7 लाखावर आलो, त्याच्यानंतर आम्ही 15 लाखावर आलो आणि त्याच्यानंतर आज आम्ही 30 लाखावर आलो आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीनं आम्ही केलेले हे MOU अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यातली 75% अंमलबजावणी आम्ही करतो हे आम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे. सर, याला मला एक प्रश्न आहे की नाशिकला महिंद्राचा येणारा प्रकल्प नागपूरला जातोय असं काही आहे? नाही, मला आजच विरोध होते. नाही आजच मला कोणीतरी सांगितलं की असं कुठं झालं आहे का. तर महिंद्राच्या बाबतीतली 3 ते 4 वेळा मी त्या MIDCच्या सगळ्या शेतकऱ्यांबरोबर बैठक घेतली. शेतकऱ्यांनी मला पहिल्यांदा असं सांगितलं की 600 एकरमध्ये नको, 500 एकरमध्ये करूया. आपण 500 एकरला मान्यता दिली. त्याच्यानंतर ते 400 एकरवर आले, आपण 400 एकरच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला. आपण आता 360 एकरवर, तर त्यांनी सांगितलं 360 एकरवर आपण निर्णय घेतो आहे. पण अशा पद्धतीचा कुठचा प्रकल्प नाशिकमधनं सोडून गेला हे उद्योगमंत्री म्हणून माझ्या तर ऐकिवात नाही. आणि अशा पद्धतीची कुठं थोडीफार शंका असेल तर मी स्वतः महेंद्रच्या मॅनेजमेंटबरोबर बोलेन आणि जमिनीचा विषय आम्ही सॉर्ट आऊट करतो आहे, आम्ही शेतकऱ्यांना समजवतो आहे. सर, ATMची कारवाई सुरू आहे राज्यभरात, यवतमाळ असेल, अहिल्यानगरमध्ये असेल. खरं तर अनेक पुरावे किंवा चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक काही गोष्टी समोर येत आहेत. कसं बघते या सगळ्या गोष्टींकडे? कसली कारवाई? ATMची कारवाई सुरू आहे. ATS? हो, 14 ठिकाणी झाली आहे, अहिल्यानगरमध्ये 7 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली, छापेमारी. नाही, ATSची कारवाई जर चालू झाली असेल तर त्याच्यावर त्या कारवाईत काय निष्पन्न झालं हे बघितल्यानंतर बोलावं लागेल ना. आता अजून निष्पन्न झालं नसेल ना काय. त्यामध्ये काही मोबाईल मिळून आलेले आहेत, काही कागदपत्र मिळून आले आहेत, त्या संदर्भात तपास सुरू आहे. मात्र नाही, ATS त्याची चौकशी करेल, मला याच्यातली काही माहिती नाही आहे. ATS त्याची चौकशी करेल, त्याच्यातनं जे काही निष्पन्न होईल त्याच्यानंतर त्याच्यावर बोलणं उचित ठरणार आहे. त्याच्यामुळे ATSनं जी कारवाई केली ती कशासाठी केली, कोणावर केली याची कसलीही माहिती माझ्याकडे नाही. त्याच्यामुळे माहिती घेऊन याच्यावर बोललेलं योग्य राहील. महाराष्ट्र पालथा घातला असता तर निवडणुकीचे निकाल नक्की बदलले असते असं कुठेतरी संजय राऊत यांनी सांगतात. तो ठाकरे बंधूंचेच काम पालथा घातला असता तर ना, आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला घाला. आता कुठच्याच निवडणुका राहिल्या नाहीत. काय विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळी पालथा घातला असता तर 100पैकी 50 आल्या असत्या. नंतर कुठची निवडणूक झाली, नगरपालिका झाली, 8 नगराध्यक्ष निवडून आले, त्यातले 3 आता आमच्यासोबत येतात, म्हणजे 5 राहिले. ते फिरले असते तर काहीतरी 15-1 आले असते असं त्यांचं म्हणणं आहे. नंतर महानगरपालिकेची निवडणुका झाली, त्याच्यामध्ये आम्ही 425पर्यंत गेलो, ते 124ला थांबले. तेव्हा फिरले असते तर महानगरपालिका निवडून आल्या असत्या. आता तर बघितलं कोकण पट्ट्यामध्ये जिथं हे सगळे मिरवायचे की आम्हीच आहोत, तिथं माझ्या जिल्ह्यात 40 जागेवरनं 5 जागेवर आलेत आणि आम्ही तसं बघायला तर 0वर होतो, आम्ही 41 जागेवर गेलो. त्याच्यामुळे हे फक्त बोलायचं
आणि ते बोलले की तुम्ही ब्रेकिंग करता, म्हणून त्यांना ते आवडतं बोलायला. तुमच्या विजयाने हॅट्रिक मारली असं देखील ते म्हटले. खरं तर तुमच्या विजयाचं कौतुक पण संजय राऊतांनी केलंय. मात्र निवडणुकीत फक्त पैसा जिंकतो असं पण संजय राऊत म्हटले. निवडणुकांमध्ये फक्त पैसा जिंकतो, जे निवडून आले ते लोक फाटके आहे महायुतीचे, जे निवडणूकमध्ये जिंकलेले उमेदवार होते, जे तुमचे युतीचे काय काय फाटके म्हणजे? फाटके म्हणजे पैशांमुळे ते लोक फक्त निवडून आले. खरं तर महाराष्ट्रातल्या जनतेला अभिमान असला पाहिजे. माझ्याकडचे जर उमेदवार मी कधीतरी नाशिकला घेऊन येतो, रिक्षा ड्रायव्हर आहेत, माझ्याकडचे उमेदवार भाजी विकणारे आहेत, माझ्याकडचे उमेदवार आंब्यावर कामाला जाणारे आहेत, मच्छीमारी करणारे आहेत, अशा सर्व जाती धर्माच्या लोकांना आणि विशेषतः 80% नवीन चेहऱ्यांना मी संधी दिली. आणि ठीक आहे, आता हरल्यानंतर काहीतरी कारण पाहिजेच ना. आपण जेव्हा 41वरनं 5वर येतो आणि शून्यावरनं काही लोक 41वर जातात, दुसरं काय, 41 लोक आमचे निवडून आले ते पैशामुळे आले, हे सांगण्यापलीकडे दुसरं त्यांच्याकडे काहीच नाही. कधीतरी तुम्ही जर रत्नागिरीचा दौरा केला आणि त्या 41 लोकांना आणि माझ्या 80 पंचायत समिती सदस्यांना जर बघितलं, तर सर्वसामान्यातला सर्वसामान्य माणूस हा निवडून आला आहे आणि त्याला ते फाटका म्हणत आहे. म्हणजे यांचीच मक्तेदारी आहे का, यांच्याच मुलांची मक्तेदारी आहे का जिंकायची? आज माझ्याकडे अनेक रिक्षा ड्रायव्हर निवडून आले. मला आनंद आणि अभिमान आहे की ज्यांनी माझं पत्रक वाटलं त्यांना मी आज निवडून आणू शकलो. हा कदाचित भाव त्यांच्यामध्ये नसेल, त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांच्यावर बोलून काहीच उपयोग नाही. बोलून 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 ते शून्यावर येणार आहे. धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वादावर शहर काँग्रेस आणि उभाट्याच्या कार्यकर्त्यांमध्ये फ्रीस्टाईल आणावं. आता कोण जिंकलं ते बघतो. सर हा प्रश्न मराठी साहित्य वाचनात येणार असते, हा. साहित्य संमेलनामध्ये जास्त असतं. आणि इथलं जे साहित्य संमेलन झालं तर तिथलं हे बोकड वळीमुळे खूप गाजलं होतं, चर्चेत होतं. इथलं जे साहित्य संमेलन झालं असं काही नियोजन वगैरे नाशिकमध्ये असं काही नियोजन करणार? हा, म्हणजे आतापर्यंत जो वाद झालेला नाही तो वाद व्हावा याची प्रोव्हिजन आम्ही करणार आहे का असं पण. आणि बोकड वळीमुळे याला प्रचंड इथलं जे साहित्य याच जागेवर झालेलं हा. ते खूप गाजलेलं होतं. नाही, पण मी समाधानी एवढ्यासाठीच आहे, आज मी ज्या सगळ्या साहित्यिकांशी बोललो ना, त्यांनी हे मराठी भाषेचं किंवा विभागाचं संमेलन आहे असं मानलंच नाही, किंवा या मंडळीने देखील. हे आमचं संमेलन आहे, हे नाशिककरांचं संमेलन आहे. आणि म्हणून आमच्यामध्ये ज्या काही त्रुटी होत्या, आमच्याकडनं काही ज्या गोष्टी राहिलेल्या होत्या, त्या नाशिकच्या सगळ्या लोकांनी सांगितलं ना, आपल्याला असं करायचं आहे, असं करायचं आहे. त्याच्यामुळं आमचं संमेलन हे बोकडबळीनं गाजण्यापेक्षा कुठेही वाद झाला नाही म्हणून गाजेल अशी माझी खात्री आहे. सर, विश्व मराठी संमेलन नाशिकमध्ये होत आहे. खरं तर त्या विभागाचे, मराठी भाषा विभागाचे आपण प्रमुख आहात. एक ठाकरे आपल्या सोबत बसले. मराठीसाठी जे 2 ठाकरे एकत्र आले त्यांना आपण बोलवणार. ठीक आहे, या ठाकरेंनी तरी जवळ घेतलं ना मला. हे ठाकरे आता 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 असं मी म्हणतोय की आता या विश्वसंमेलनाच्या निमित्तानं नितीनजी ठाकरेंनी आम्हाला जवळ घेतलेलं आहे. भविष्यात नितीनजी ठाकरे आमच्या जवळ कसे येतील याचा प्रयत्न करतो. आता उत्तर नाही दिलं तुम्ही. ते ठाकरे सांगितलं ना, हेच उत्तर. धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी 2.5 वर्षाचा फॉर्म्युला समोर आलेला आहे. शिवसेनेकडून तसा प्रस्ताव देखील भाजपला देण्यात आला. नाही दिलाय का? पहिलं कोण? ते तुम्हीच ठरवणार. नाही, धाराशिव असू दे, माझं रत्नागिरी असू दे, कुठचंही असू दे, हे निर्णय स्वतः एकनाथ शिंदेसाहेब घेतात. प्रस्ताव भाजपनं दिला आहे की आम्ही बीजेपीला? मग त्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब जर एकनाथ शिंदेसाहेबांनी केलं असेल तर देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेसाहेब चर्चा करून त्याच्यातला निर्णय घेतील. साहेब, नाशिकमध्ये होणाऱ्या विश्व मराठी संमेलनाला पालकमंत्री कुठल्या पक्षाचा असणार नाशिक? विश्व मराठी संमेलन म्हणजे पालकमंत्री कोण असणार? साहित्यिकांचं स्वागत करायला पालकमंत्री आहेत ना, मराठीचे पालक आहेत. नाही, मराठी भाषेच्या विश्व मराठी संमेलनाला, आपल्या संमेलनासाठी माझी पण आवश्यकता नाही. लक्षात आलं की नाही? माझी पण नाही. इथले नाशिककरच जर करणार आहेत तर मराठी भाषा मंत्री पाहिजे, अजून कुठचं मंत्री पाहिजे, पालकमंत्री पाहिजे, असं कशाला पाहिजे? नाशिककरांचं संमेलन आहे, नाशिककरच पालकमंत्री आहेत सगळे. जो जो नाशिककर या संमेलनामध्ये सहभाग घेईल तो माझ्या दृष्टीनं पालकमंत्री. हां हां, या ना.
हां कुठं हे हं? त्याच्यामध्ये काय काय केलं सांग ना जरा माहिती आहे. हां सांग. आपल्याकडे विश्व मराठी संमेलन होतात पण त्याचा एका ठिकाणी वेबसाईट असावी असा याचा उद्देश आहे. याच्या अनुषंगाने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे QR कोड पण वेगवेगळ्या ठिकाणी आपण पब्लिश करणार आहोत जेणेकरून कुठला कार्यक्रम कुठे आहे ते पण आपल्याला याच्यामध्ये कळेल. त्याच्यानंतर ह्या कार्यक्रमाची पूर्ण पत्रिका पण ह्याच्यामध्ये कळेल आपल्याला. कोण साहित्यिक असणार आहे, गेल्या वर्षीचे व्हिडिओ पण याच्यामध्ये प्ले होतील, कुठे ठिकाणी आहेत, किती आर्टिस्ट आपल्याकडे असणार आहे. त्याच्यानंतर ही कार्यक्रमपत्रिका आहे त्याच्यामध्ये दिवस पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा वगैरे पूर्ण आहे. जे 3 ठिकाणी आपले कार्यक्रम होत आहेत त्याची पण माहिती आहे. आणि ह्याच्यामध्येच समजा हा पहिला कार्यक्रम आहे, हा जर आपण क्लिक करू की ह्याच्यामध्ये एखाद्या लोकेशनवरती आपल्याला जायचं असेल, जिथे क्लिक करू त्या लोकेशनवरती गुगल मॅप पण घेऊन जाईल आपल्याला. किंवा आपल्याकडे आता भारतातून आणि परदेशातून पण लोकेशन येणार आहे. त्यामुळे हे इथे डायरेक्ट क्लिक केलं तर आपल्या कॅलेंडरमध्ये पण ॲड होईल. म्हणजे त्यांना त्या दिवशी किंवा आदल्या दिवशी नोटिफिकेशन पण याच्यामध्ये येईल. हे पूर्ण आहे. हे काही गेस्ट स्पीकर्सची फोटो आहेत त्याच्यामध्ये. आपले सोशल मीडिया हँडल्स पण याच्यामध्ये आहेत. इथून अपडेट्स पण आपल्याला मिळत राहतील. हे आत्ताचे जे कार्यक्रम झालेले आहेत एवढा अपडेटेड आत्ताचे कार्यक्रमाचे फोटोज पण याच्यामध्ये अपडेट झालेले आहेत. गेल्या वर्षीच्या कार्यक्रमाचे काही फोटोज आपण टाकले त्याच्यामध्ये. आणि इथे एक फॉर्म दिलेला आहे आपण रजिस्टर करण्यासाठी. जर कोणाला रजिस्टर करायचं असेल तर ते रजिस्टर झाल्यावरती आपण त्यांना आपल्याकडे एक मेल पण जाईल, स्वागताचा पण मेल जाईल आणि कार्यक्रमाच्या रिमाइंडरसाठी पण मिळेल. आज भारत पाकिस्तानची मॅच आहे. कसं बघताय, कारण पाकिस्तान म्हणत होतं की भारताबरोबर खेळणार मॅच बघण्यामध्ये काय अडचण आहे. मी स्वतः क्रिकेट खेळायचो, मी स्वतः डिस्ट्रिक्ट क्रिकेट खेळलेलो आहे, मी स्वतः एकनाथ सोलकरांकडनं क्रिकेटचं चांगलं कोचिंग घेतलेलं आहे. त्याच्यामुळे सिक्सर कसा मारतात आणि बोल्ड कसा उडवतात मला चांगलं माहिती आहे. मॅच बघायला काय हरकत आहे. पण कोणाची जरी मॅच असली तरी भारत जिंकणार हे निर्विवाद सत्य आहे. साहेब याच सामन्यावरून संजय राऊत म्हणताय की जो पाकिस्तान टिपू सुलतानला नायक म्हणतो त्यांच्यासोबत सामना करताय, सवाल केलाय. माझं म्हणणं आपल्या टीमचे प्लेयर काय म्हणतात ते महत्त्वाचं आहे. ते काय म्हणतात ते रोजच म्हणत असतात. 3.5-4 वर्ष ते रोज म्हणतात सकाळी की त्यांचं तुम्ही ऐकता आणि आम्हाला प्रश्न विचारता. आज टीम काय म्हणते, टीम कशी खेळते हे बघितलं पाहिजे ना. आणि त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण कसलं करायचं. म्हणून मगाशी मी सुरुवातीला सांगितलं की विश्व मराठी संमेलन हे 100% राजकारण विरहित आहे. म्हणून मागच्या आमच्या विश्व मराठी संमेलनात राजसाहेब पण आले होते ना समारोपाला. आत्ता सुरुवात झाली ना. तुम्हाला अपेक्षित लोक पण असतील आणि अनपेक्षित लोक पण असतील. तुम्ही पण सगळ्यांनी सहकार्य करा. आता आपण काय करायचं.